कृषि प्रधान बुल्ढाना जिला अब तक सोयाबीन, कपास, उड़द और मूंग जैसी पारंपरिक फसलों के लिए जाना जाता रहा है। लेकिन फसलों के गिरते दाम और सरकार की अनिश्चित नीतियों से होने वाले नुकसान के बीच 4 उच्च शिक्षित दोस्तों ने कुछ अलग करने की ठानी। इन युवाओं ने मिलकर 4 एकड़ जमीन पर स्ट्रॉबेरी की सफल खेती करके एक नई मिसाल पेश की। शहर से कुछ ही दूरी पर अंजता मार्ग पर स्थित ऋत्विक सुरेश जतकर के खेत में ये इस्तेमाल किया गया। स्ट्रॉबेरी की खेती करने वाले ये 4 दोस्त अलग अलग इलाकों से जुड़े हैं। कोई इंजीनियर है, कोई बीएससी एग्री का छात्र, तो कोई मार्केटिंग से जुड़ा हुआ है। कुछ दिनों पहले बातचीत के दौरान उन्होंने तय किया कि खेती में कुछ नया और आधुनिक किया जाए और वहीं से इस पहल की शुरुआत हुई। फसल की लगातार निगरानी, रोगों से बचाव के लिए कीटनाशकों का इस्तेमाल और बाजार तक स्ट्रॉबेरी पहुंचाने की व्यवस्था, इन सभी तैयारियों में शुरुआत से ही करीब 15 लाख रुपए का खर्च आया। मेहनत और सही योजना के दम पर इन युवाओं को उम्मीद है कि साल भर में लगभग 60 लाख रुपए का उत्पादन मिलेगा। तुम्ही हे जे स्ट्रॉबेरी शेती करताय, किती एकरमध्ये करताय आणि त्याचा काय फायदा होणार आहे? नमस्कार, माझं नाव विजय रूपराव उबाळे. माझं शिक्षण BSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे. सोबत MBA इन मार्केटिंग झालेलं आहे. त्या हिशोबाने आम्ही स्ट्रॉबेरीची लागवड ही 4 एकरमध्ये केलेली आहे. 4 एकरमध्ये आम्हाला साधारणतः 15 ते 16 लाख रुपये खर्च आलेला आहे आणि उत्पन्नाची अपेक्षा जवळपास 40 ते 50 लाखापर्यंत होण्याची अपेक्षित आहे. का विचार आला तुमच्या मनात की तुम्ही स्ट्रॉबेरी शेतीच करायला पाहिजे आणि शेत तुमचं आहे का? शेत हे आमचे मित्र ऋत्विक जतकर यांचं आहे. त्यांनी चर्चेतून असं निष्कर्ष निघत आम्ही चर्चा करत आम्ही स्ट्रॉबेरीवरती चर्चा एकदा रिपीट येत. तुम्हाला स्ट्रॉबेरीच का घ्यायची अशी संकल्पना कशामुळे आली? ॲक्च्युली मी PhD माझं शिक्षण त्यामध्ये असताना मी स्ट्रॉबेरीवर काम केलेलं आहे आणि आम्ही मित्र चहा पिताना अशीच आमची चर्चा झालेली, जसं की ऋत्विक जतकर, राहुल वारे, रोहन सरोदे, विजय उबाळे, आम्ही सर्व बसलेलो असताना आमची चर्चा झाली की आपण बुलढाण्यामध्ये जर आपण सायंटिफिक शेती करू शकतो किंवा आपल्याकडे नॉलेज आहे तर त्याचा फायदा का बरं नाही घ्यावा. त्यासाठी आम्ही डिस्कशन केलं आणि एक मिळून आम्ही सर्वांनी 4-5 जणांनी मिळून हे उपक्रम राबवला आणि यामधले आता तुम्हाला रिझल्ट दिसताच आहे. कारण की खूप उत्तम स्ट्रॉबेरी आपल्या महाबळेश्वरला कॉम्पिटिशन देण्या एवढी स्ट्रॉबेरी आपली चांगली आलेली आहे आणि हे सगळ्यांचं आमच्या 4घांची मेहनत आहे, 5 जणांची मेहनत आहे आणि त्याचे आता रंग तुम्हाला दिसत आहे. चांगली क्वालिटीची स्ट्रॉबेरी आहे, तुम्ही बघून घ्या. शेती कोणाची, नाव काय? शेती ऋत्विकची आहे. तो मला बोलला की आपण आपल्या शेतामध्ये काय वेगळं करू शकतो की आपल्याला जास्त नफा होईल. कारण बाकी क्षेत्रांमध्ये आपण बघतो सोयाबीन, तूर आपण नेहमी लावतो, त्यामध्ये काहीच नफा येत नाही. तर आपण काय वेगळं करू शकतो की आपल्याला शेतकऱ्यांना, बाकीच्यांना पण सांगायला काय असं आपण आव्हान देता येईल. त्यामुळे आम्ही स्ट्रॉबेरी निवडली आणि आपल्याला वातावरण पण तसं भेटलं आहे बुलढाण्यामध्ये. आणि दुसरं म्हणजे आपल्याला ऋषिकेश कृषी केंद्र म्हणजे विजय माझे मित्र आहेत, त्यांनी आपल्याला वेळोवेळी जे फर्टिलायझर्स, औषधी जे पण लागतात त्यांनी मला वेळेवर अवेलेबल करून दिलं आहे. त्यामुळे आज हे सक्सेसफुल झालेलं आहे बऱ्यापैकी.